प्रथा परंपरेनुसार शनिवारी 11 जानेवारी रोजी मूळ थोबडेवाड्यातून यात्रेचे मानकरी आणि झोळीधारकांना यात्रेसाठी लागणारे साहित्य आणि अन्य वस्तू देण्यात आल्या। सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा हा प्रतिवर्षी मकर संक्रांतीनिमित्त दिनांक 12 ते 16 जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडतो। यंदाच्या वर्षी रविवार दिनांक 12 जानेवारीपासून यन्नी मज्जन अर्थात 68 लिंगांच्या तैलाभिषेकानं मंगलमय वातावरणात यात्रेस प्रारंभ होत आहे। दरम्यान यात्रेपूर्वी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यासाठी तसंच यात्रेतील धार्मिक विधींसाठी लागणारं साहित्य वस्तू हे खरेदी करण्यात येऊन ते मल्लिकार्जुन मंदिराजवळील मूळ थोबडेवाड्यात ठेवण्यात येतात आणि इथूनच या सर्व साहित्यांचं वस्तूंचं वाटप हे यात्रेपूर्वीच म्हणजे दिनांक 11 जानेवारीपासून ते यात्रा संपेपर्यंत म्हणजे दिनांक 16 जानेवारीपर्यंत अर्थात कप्पड कळीपर्यंत करण्यात येतं। दरम्यान या यात्रा सोहळ्यासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं जवळपास 300हून अधिक वस्तू आणि साहित्य खरेदी केले जातं आणि ते मूळ थोबडे वाड्यात ठेवण्यात येतं। या वाड्यातूनच हे साहित्य आणि वस्तू मानकऱ्यांना देण्याची प्रथा परंपरा ही पिढ्यानपिढ्या चालत आली असून सध्या सिद्धेश थोबडे ही प्रथा परंपरा समर्थपणे सांभाळत आहेत। दरम्यान शनिवारी 11 जानेवारी रोजी यात्रा सोहळ्याचे मिरवणूक समिती प्रमुख ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे तसंच स्वर्गीय महेश उर्फ मुन्ना थोबडे यांचे चिरंजीव सिद्धेश थोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मानकऱ्यांना तसंच झोळीधारक यांना विविध धार्मिक विधींसाठी लागणारं साहित्य आणि वस्तूंचं प्रथा परंपरेनुसार वाटप करण्यात आलं। तत्पूर्वी यात्रेत सहभागी असणाऱ्या पालखीतील शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची मूर्ती आणि पादुका या श्री सिद्धेश्वर मंदिरातून मूळ थोबडेवाड्यात आणल्यानंतर सिद्धेश थोबडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुप्रिया थोबडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली। कालभैरव दर्शनम प्रयागे माधवम दृष्ट्वा एकबिल्वम सिद्धू स्वामी यांनी पौरोहित्य केलं। संबळवादन सुभाष स्वामी पत्री आणि मनोहर स्वामी पत्री यांनी केलं। यावेळी थोबडे परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती। या साहित्य आणि वस्तूंच्या वाटपासंदर्भात यात्रा सोहळ्याचे मिरवणूक समिती प्रमुख ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे तसंच सिद्धाराम पाचापुरे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। या यात्रेमध्ये 4 दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक विधी पार पाडले जातात। या संपूर्ण यात्रेचं नियोजन व्यवस्थापन हे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी यांच्याकडे असते। त्यामुळे यात्रेमध्ये जे जे धार्मिक कार्यक्रम होतात त्या सर्व धार्मिक कार्यक्रमाला जे जे साहित्य लागतं ते श्री देवस्थान पंचकमिटी यांच्यातर्फे आज रोजी थोबडे यांच्या घराण्यातून आज ज्या त्या मानकरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे। तत्पूर्वी थोबडे यांच्या घराण्यामध्ये श्री सिद्धेश्वराची पालखीमध्ये ठेवण्यात आलेली मूर्ती याचं आगमन झालं। त्यानंतर विधिवत देवाऱ्यामध्ये त्याची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर व्यवस्थित रजिस्टरमध्ये प्रत्येक मानकऱ्यांच्या सह्या घेऊन ज्याला त्याला त्याच्या त्याच्या मानाप्रमाणे जे जे साहित्य आज रोजी या ठिकाणी सुपूर्द करण्यात आले। यावेळी सुरेश बळुर्गी, चंदन पाचापुरे, महादेव नंदगावकर, शरणप्पा नंदगावकर, मल्लिकार्जुन जम्मा, राजशेखर सुतार आदींची उपस्थिती होती। दरम्यान शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी सेवा अर्पण करण्याचं भाग्य आपणास या माध्यमातून मिळतं, जे मनाला वेगळं समाधान आणि आनंद देणारं असतं, अशा भावना सिद्धेश थोबडे यांनी यावेळी व्यक्त केल्या। यात्रेच्या पार्श्वभूमीवर मूळ थोबडे वाड्यावर
आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून वाड्याची विशेष आणि लक्षवेधी अशी सजावट करण्यात आली आहे. फुलांची आणि गुलाब पाकळ्यांची वैशिष्ट्यपूर्ण अशी मांडणी करण्यात आल्यानं चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती यानिमित्त थोबडे वाड्यात येत होती. यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाला उत्साहाला उधाण आलं आहे. धार्मिक विधीला लागणारे जे साहित्य आहेत ते आम्ही बाजारातून सर्व खरेदी केल्यानंतर थोबडे यांच्या वाड्यामध्ये आणून ठेवतो. तिथून प्रत्येक मानकरी जे आहेत त्यांना त्या पद्धतीने ज्या मानकरींना जे साहित्य द्यायचं आहे त्या हिशोबाने त्यांना आम्ही प्रत्येक मानकरी घेऊन जातात. मग गुळाचं डाळ, ऊस, खोबरे, गूळ, सुतळी, कात्या, रस्सी आणि वनौषधी आणि होम हवनाला लागणारे साहित्य हे सर्व आम्ही श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी मार्फत पूर्तता केली जाते.